नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि आजपासून एक खास नवीन सिरीज मी सुरू करते. आता रोज उपवासाला तेच खाऊन कंटाळा येतो, बरोबर? म्हणून आजच्या पदार्थामध्ये मी काहीतरी मस्त ट्विस्ट आणणार आहे आणि रोज नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज आपण बनवणार आहोत 2 खास रेसिपी. एक म्हणजे कुरकुरीत साबुदाणे अप्पे आणि दुसरी म्हणजे साबुदाणा पनीर स्टफिंग कटलेट्स. चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आपण व्हिडिओला सुरुवात करतो या ठिकाणी. चला तर मग मी या ठिकाणी शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये काढून त्याचं दाण्याचं कूट मी करून घेते आणि रात्रभर भिजत घातलेला या ठिकाणी साबुदाणा बघा रेडी आहे. मस्त छान खूपच सॉफ्ट झालेला होता. आणि इकडे 2-4 बटाटे मी उकळून घेते कुकरमध्ये. चला तर मग 2-3 शिट्ट्या झाल्यावरती बटाटे मस्त मी साल काढून स्मॅश करून घेतले. आणि आता मिश्रणात मी बटाटे घेतला आहे उकडलेला, त्यात मी दाण्याचं कूट घालते आणि आपलं जे हे होते ना भिजत घातलेला साबुदाणा, त्यात थोडं चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, कोथिंबीर, यात मी कोथिंबीर घालते आणि 2 चमचे दही. दह्यामुळे खूप छान बाइंडिंग पण जमतं आणि खूप छान टेस्ट पण लागते. या मिश्रणाला मस्त मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचा यूज नाही करायचा. यात थोडं जिरं घालायचं आणि छान मस्त त्यांचे आप्पेसारखे गोळे बनवून घ्यायचे गोल. आणि बस आप्प्याच्या पात्रामध्ये आपण तूप किंवा तेल टाकू शकतो. मी या ठिकाणी तेल वापरते आहे. आणि बस ते गोळे करायचे आणि आप्पे पात्रात ते थोडे फ्राय होऊ द्यायचे. या आप्प्यांना मंद आचेवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपण वाफवून घ्यायचे. त्यानंतर पलटून दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण त्यांना भाजून घ्यायचे. बघा बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ असे हे आप्पे तयार झाले आहेत. आपण यांना दहीसोबत पण खाऊ शकतो. चला तर मग नेक्स्ट रेसिपी आहे साबुदाणा कटलेट विथ पनीर स्टफिंग. चला तर मग या ठिकाणी मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे, त्यांना चांगलं स्मॅश करून घेतले परत एकदा. आणि इथे मी आपले कच्चे साबुदाणे यूज करणार आहे. त्यांना मिक्सरमध्ये मी बारीक त्याचं पीठ तयार करून घेणार आहे आणि त्या स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये ते मी पीठ घालणार आहे. आणि नंतर मी ते दाण्याचं कूट यूज करणार आहे. 2 चमचे मी दाण्याचं कूट घातलं आहे. आणि इथे मी वरई पण असते ना, तिचं मी पीठ करून घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी. खूप छान लागतं आणि टेस्ट पण खूप छान लागते. त्यात मी थोडंसं मीठ घातलं आणि बस कोथिंबीर घातली, थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आणि त्याचं मस्त घट्ट पाणी न घालता गोळा आपण मळून घ्यायचा आहे. आणि बस कढईमध्ये आपण तेल टाकायचं फ्राय करण्यासाठी. आणि या ठिकाणी मी पनीर घेतले. हे पनीर तुम्ही किसून पण यूज करू शकता, पण मी त्याचे ना क्यूब्स तयार करून घेतले होते. श्रीला आवडेल म्हटलं डायरेक्टली ते क्यूब्स खायला, त्याच्यामुळे मी असे क्यूब्स तयार करून घेतले होते. आणि बस एक छोटा गोळा घेतला आणि त्याच्या आत मी तो जो पनीरचा क्यूब होता मी तो टाकला आणि बस त्याला 4ही बाजूंनी मी फोल्ड करून घेतलं. आणि बघा असे कटलेट्स मी रेडी करून घेतले होते आणि बस त्यांना शॅलो फ्राय करून घेतलं होतं. छान खूप क्रिस्पी लागत होते झाल्यावरती आणि खूप गोल्डन कलर त्यांना आलेला होता फ्राय केल्यानंतर. तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर पटकन झटपट होणारी रेसिपी आहे. ज्यांना कोणाला ऑफिसमुळे टाईम नसतो त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप फास्ट आहे उपवास असला तर. आणि बस ते दही वरून श्रीला पण खूप, लहान मुलांना पण खूप आवडतात हे कटलेट्स. आणि त्यात मी गार्निशिंगसाठी मस्त दही यूज केलं होतं. बस रेडी आहेत आपले छान कटलेट्स विथ पनीर स्टफिंग. दोन्ही रेसिपीज आवडल्या असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. थँक्यू सो मच.